भारतीय राजकारणात अनेक ताकदवान नेते झाले, पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक सर्वोच्च पद नसतानाही संपूर्ण राजकारण त्यांच्या एका निर्णयाभोवती फिरत असतं. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये अशाच एक महिला नेत्या होत्या, सोनिया गांधी. त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नव्हतं. देशाचं राजकारण फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या एका निर्णयाने सरकार बनायचं किंवा पडायचं, पक्षातल्या दिग्गज नेत्यांची राजकीय कारकीर्द ठरायची. याच सोनिया गांधींच्या विरोधात शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बंड केलं. विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं. पण अवघ्या काही दिवसात बंडखोर पक्षाबाहेर गेले आणि सोनिया गांधी पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली बनल्या. या बंडखोरांना रोखण्यासाठी सोनिया गांधींनी नऊवारी साडीचा पदर खोचला आणि थेट महाराष्ट्राच्या मैदानात उतरल्या. त्यांनी मतदारसंघ हेरला भोर आणि नेते होते अनंतराव थोपटे. यामागील नेमकी कारणं काय होती? सोनिया गांधी यांनी पुण्यापासून आडबाजूला असलेल्या भोरचीच निवड का केली? अनंतराव थोपटे यांच्याच मतदारसंघात का सभा घेतली? यामागील राजकीय कारणं काय होती? पाहूया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. 5 ऑगस्ट 1999चा तो दिवस. भोर म्हणजे हमखास आणि सर्वाधिक पावसाचा तालुका. त्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच होती. त्या पावसातही जवळपास 13 एकराचा परिसर लाखभर लोकांच्या गर्दीने ओसांडून वाहत होता. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. लोकांच्या उत्साहावर पावसाचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. डोक्यावर छत्र्या, प्लास्टिकची खोळ घेऊन सर्वजण थांबले होते. त्या प्लास्टिकच्या खोळावरही पंजा हेच चिन्ह होतं. सगळीकडे काँग्रेसचे झेंडे फडकत होते. अनेक आमदार, खासदार, आजी माजी मंत्र्यांचा गाड्यांचा ताफा भोरकडे निघाला होता. बरेच काँग्रेसचे नेते या ट्रॅफिकमध्ये अडकले होते. शेवटी सुरेश कलमाडी आणि इतर पुढारी आपापल्या गाड्या एका जागी लावून चिखल तुडवत सभेच्या ठिकाणी चालत निघाले. सरचिटणीस माधवराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले आणि माजी मंत्री शंकरराव चव्हाण हेही व्यासपीठावर उपस्थित होते. हे सगळे लोक एकाच व्यक्तीची वाट बघत होते. सगळी नेते मंडळी एका व्यक्तीसाठी तिथे उपस्थित होती. त्यांचं नाव सोनिया गांधी. त्या काळच्या देशातील सर्वात ताकदवान नेत्या. सोनिया गांधी सकाळी विमानाने पुण्याला आल्या. तिथून हेलिकॉप्टरने भोरमध्ये आल्या. महाराष्ट्राची ओळख असलेली नऊवार साडी नेसून त्यांचं व्यासपीठावर आगमन झालं. सोनिया गांधी जिंदाबाद असं म्हणत लोकांनी घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारून पुणे पुरे 1 वर्ष झालं होतं. पण त्या वर्षभरातच प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या होत्या. 1998 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं. त्यानंतर दुसऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती. याच निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींना भोरला सभेला बोलवण्यात आलं होतं. भोरमधीलच सभेचं कारणही काहीसं राजकीय होतं. शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावर टीका करत काँग्रेसमध्ये बंड केलं आणि फुटून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. जून महिन्यात राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर लगेचच लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले होते. तसं बघायला गेलं तर हा पक्ष नवा होता, पण खरी चाचणी महाराष्ट्रातच होणार होती. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमने सामने येणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांसाठी पायघड्या घातल्या होत्या. काँग्रेसचा एक नेता हेरून पवारांनी काम सुरू केलं होतं. काँग्रेसला ही गळती थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. त्यातून सोनिया गांधी यांची पहिलीच सभा पश्चिम महाराष्ट्रात ठेवायची असा काँग्रेसच्या हायकमांडच्या बैठकीत निर्णय झाला. सभा कुठं लावायची याची चर्चा सुरू झाली आणि मतदारसंघ निवडला थोपटेंचा भोर. भोर
हा शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा तालुका. अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे जुने व दिग्गज नेते होते. पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. ते शरद पवार यांचे कट्टर विरोधक गणले जायचे. पवारांच्या पूर्वी पुणे जिल्हा बँक सारखी सत्तास्थानं थोपटेंच्या हाती होती. शरद पवार यांनी थोपटे यांना 1992 मध्ये मंत्रिमंडळातून वगळलं, तेव्हापासून दोघांमधील वाद अधिक चिघळला होता. आता शरद पवारांना थांबवायचं असेल तर त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या विरोधकाला बळ द्यावं लागेल, असं सोनिया गांधींना त्यांचे राजकीय सल्लागार व माजी सनदी अधिकारी असणाऱ्या राम प्रधान यांनी सांगितलं. भोरमध्ये सोनिया गांधी यांची सभा प्रचंड उत्साहात झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तलवार आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं. सुरुवातीची काही वाक्य त्या मराठीत बोलल्या आणि नंतर हिंदीचा आधार घेतला. सुरुवातीपासूनच त्यांच्या टीकेचा रोख शरद पवार यांच्यावर होता. सध्या देशात अशा काही राजकीय प्रवृत्ती आहेत की त्या आपल्याच सहकाऱ्यांच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यातील अनेक जण स्वतःला काँग्रेसच्या विचारांचे मानतात, परंतु अशा स्वार्थी मंडळींनी वेळोवेळी पक्षाला धोका दिला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचाही त्यावेळी विश्वासघात झाला आहे. आता आम्हाला त्या अनुभवातून जावं लागत आहे. ज्यांना आम्ही जवळचं समजत होतो त्यांनीच काँग्रेसला मोठा धोका दिला आहे. या विश्वासघातकी प्रवृत्तींना जनतेने यापूर्वी कधीही आपलंसं केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल सोनिया गांधी यांनी आदर व्यक्त केला. छत्रपतींचे नाव घेऊन प्रत्यक्षात त्यांच्या विचारांशी विपरीत राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास होता. त्यामुळे ते सर्व धर्मांचा सन्मान करीत. त्यांचं जीवन म्हणजे मोठा आदर्श आहे. दुर्दैवाने महाराजांची जीवन मूल्ये आणि सिद्धांत यांचा अनेकांना विसर पडू लागला आहे. छत्रपतींचे नाव घेऊन समाजात विद्वेषाचे विष पसरवण्याचे अधम राजकारण काही जण करत आहेत. धर्म, भाषा, प्रांत यांच्या आधारे देशाची वाटणी करता येणार नाही. तो विचारही चुकीचा आहे. परस्पर सहिष्णुता, सद्भावना, विविधतेत एकता आदी विविध वैशिष्ट्यांवर आपला देश उभा आहे. त्यांना छेद देऊन समाजात द्वेषभावना पसरवू पाहणाऱ्या प्रवृत्तींना रोखणं आणि शिवाजी महाराजांचा वारसा टिकवून ठेवणं ही काळाची गरज आहे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं. सोनिया गांधी यांच्या या सभेनंतर अनंतराव थोपटे यांचं दिल्ली दरबारातील महत्त्व प्रचंड वाढलं. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीला, त्यातही शरद पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात थेट नडत होते. किंबहुना अशा नेत्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं होतं. पण शरद पवारांनी थोपटे यांना पाडण्यासाठी आपली ताकद पणाला लावली. त्यांनी काशीनाथ खुटवड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. अनंतराव थोपटे आणि काशीनाथ खुटवड यांच्यात प्रचंड चुरशीची लढत झाली. अखेर जवळपास 8,000च्या फरकाने थोपटे यांचा पराभव झाला. असं म्हणतात की थोपटे यांचं दिल्ली दरबारी वाढलेलं वजन पाहून त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं ऐकून काँग्रेसमधील अस्वस्थ नेत्यांनी शरद पवार यांना रसद पुरवली. त्यामुळे सोनिया गांधी यांची विक्रमी सभा होऊनही थोपटे यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. पुढे राज्यातील सत्तेची गणितं बदलली. भाजप शिवसेना युतीचा पराभव झाला. शिवाय काँग्रेसने युतीला थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्याच मदतीने सरकार स्थापन केलं. त्या निवडणुकीत हरलेल्या थोपटेंच्या जागी विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तुम्हाला आजचा हा राजकारण पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला इथे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये अशाच एका राजकीय विषयावर. धन्यवाद. या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं ऋषिकेश नळगुणे यांनी.